कोणी सॉल्व्ह केलं नाही? सर निम्म झालं. आयगेन व्हॅल्यूज काय आल्या? आयगेन व्हॅल्यू आल्यात का काही? नाही. 7 minus 4 1. आयगेन व्हॅल्यूज आर 7 minus 4 1. करेक्ट आहे. Yes. मग आयगेन वेक्टर फाइंड आउट केला नाही का? पहिला केलाय. बर 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 ठीक आहे. हा ओके, लक्षात येतंय? आता चालू करूया प्रॉब्लेम. काय भरपूर वेळ थांबलोय आपण. लेट स्टार्ट अवर सेशन. ओके, पहिल्यांदा ऍज द ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स. 3/3. Order of matrix is 3/3. Therefore, its a characteristic equation is lambda cube minus s1 lambda square plus s2 lambda minus mod of a is equal to 0. Okay. 0. Therefore, s1 is equal to, this is star 4. okay. ठीक है. S1 sum of diagonal 4 येते सर. हाँ 1 minus 4 Minus 4 plus 7 plus 7. which is equal to 4. 4. करेक्ट आहे का माझं? Yes sir. Yes, Yes, sir. S1 मध्ये प्रॉब्लेम येऊ नये कोणाला काही. ठीक आहे. ओके, आता जाऊया S2 कडे. ओके, S2 काय तर सम ऑफ मायनस, या डायगोनल एलिमेंटचे मायनस घ्यायचे तुम्हाला. ठीक आहे. वनचा मायनर फर्स्ट रो फर्स्ट कॉलम गेला, काय राहतं? -4 0 7 प्लस. Plus आता दुसरा मायनर फर्स्ट रो सॉरी सेकंड रो सेकंड कॉलम, सेकंड रो 1 सेकंड 3 कॉलम 1 3 0 7 07. प्लस लास्ट 1 2 0 4. 0 minus 4. -4 sir. हाँ 1 2 0 -4. 7 4s are -28 Minus 28. -0 plus 7 7. minus 0 0. plus Minus -4. Minus 0. Yes, which is equal to -28 plus 7 -4. What is the answer? -25. 25. Minus 25. 25. Yes, S2 बरोबर आहे का माझं? Yes sir. Yes, sir. नेक्स्ट आता घ्यायचं आहे मॉड ऑफ ए. मॉड ऑफ ए इज इक्वल टू फर्स्ट व्हॅल्यू इनटू -4 to 0 7. ओके, minus of second value. What is the second value? 0 to 0 7. हाँ, yes, it is 0 to 0 to 0 7 plus 3. plus 3 into 0 minus 4. 0 minus 4. 0 बरोबर आहे? Yes sir. Minus 28. It is -28. हा किती येणार आहे? क्रॉस मल्टिप्लाय केलं Zero. -2 into 0. 0 minus 0 0. 3 into 0. 0 minus 0. 0. -28. Plus 28. A minus equation -28. star becomes Lambda Okay. cube. lambda cube minus S1 किती आलाय? 4 4 lambda square. प्लस नाही Minus Minus. मायनस, 25 कारण ऑलरेडी तर मायनस साइन आलाय. मायनस 25 25 lambda. lambda. लॅमडा मायनस मॉड आहे, मायनस मायनस प्लस Plus 28. 28.
is equal to Zero. 0. Zero. Therefore lambda is equal to कसं by using calculator कसं जायचंय मोड 3 मोड times. बटन 3 टाइम्स बरोबर आहे इक्वेशन हे 3 टाइम्स इक्वेशन वरनं डिग्री वरनं 3 डिग्री 3 दिलं a is equal to 1 b is equal to -4 c is equal to -25 d is equal to 28 आणि 3 टाइम्स परत इक्वल टू बटन प्रेस करा yes 3 times you will get the values as 7 -4 1 r eigenvalues are the eigenvalues eigenvalues are the eigenvalues of the matrix A are the eigenvalues of the matrix A. हे प्रोसेस लक्षात ठेवा त्या स्टेप्स ओके लक्षात आलं सर्वांच्या Yes, sir. हा नाउ विल गो फॉर द आयगन वेक्टर ठीक आहे मी आयगन वेक्टर कडे जातो आता लेट now to find eigenvector okay first पहिलं काय आहे lambda 1 is equal to what is the value of our 7 7 okay we know that what is the equation a minus lambda 1 lambda 1 of x1 is equal to 0 मी तुम्हाला काय करायला सांगितलं फक्त हा 7 कुठून मायनस करायचा डायगोनल एलिमेंट मधनं तो फक्त 7 मायनस करा ओके काय येणार आपला मॅट्रिक्स बघा काय येतोय 1 मधनं 7 गेलं -6 -6 2 3 0 it is -11 am I correct Yes, sir. yes sir 2 0 0 0 okay x1 काय येईल xy z which is Z. equal to 0 0 0 0 okay येते सर्वांच्या लक्षात therefore yes sir consider a by b काय आलं पहिल्यांदा -6 -6 Two, 2 three, Three. 0. 0 -11 11 11, 2. 2 0 0 0 0 0 0 आणि लास्टचा कॉलम 0 हा आता इथं सॉल्व्ह करायची काहीच गरज नाही ऑलरेडी अप्पर ट्रायंग्युलरच आहे काही सॉल्व्ह करायची गरज नाही ऑलरेडी इट इज अप्पर ट्रायंग्युलर नाउ जस्ट चेक रँक ऑफ ए किती आली आहे 2 2 n is equal to 3 मी सांगितलंय फिक्स आहे त्यावर नंबर ऑफ पॅरामीटर्स येणार 1 1 1 हे लिहायची गरज नाहीये हे फिक्स आहे हे नंबर ऑफ पॅरामीटर n minus r 3 minus 2 is equal to 1 just convert the matrix into equations matrix into equation कसं येणार -6x -6x plus 2y 2y plus 3z plus equal to 3z 0. is equal to 0 -11y 11y plus plus 2z 2z is equal to 0 हा 2 आहे हा 1 आहे consider z is equal to 2 z is equal to t implies equation 2 वरनं काय येईल -11y plus 2t is equal to 0 therefore -11y is equal to -2t y is equal to 2t upon 11 y is equal to 2t upon 11 11 बरोबर आहे का बघा yes Yes, sir. therefore y is equal to 2t upon 11 okay this is t आता तिन्ही व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये पुट अप करा दोन्ही व्हॅल्यू इक्वेशन 1 becomes yes -6x plus 2 into 2t upon 11 11 okay plus 3t 3t is equal to is equal 0 to 0 -6x plus 4t upon 11 4t upon 11 plus 3t plus 3t is equal to 0 -6x plus 11 ने मल्टिप्लाय केलं तर 11 3 जा 33 plus 4 37 37t upon 11 is equal to 0
-6x इज इक्वल टू -37t अपॉन 11. मायनस मायनस गट कॅन्सल आणि हा 6 इकडे आला तर तो डिवाइडला जाईल. 37t अपॉन 66. This is our eigenvector. Therefore, x1 is equal to, what is first value? 37t upon 66. 66. Next 2t upon 11 and last value t. T. आता t च्या ठिकाणी कुठलाही एक नंबर सिलेक्ट करू शकताय. लेट कन्सिडर t इज इक्वल टू, तुम्हाला काय पुटअप करायचं करू शकताय. मी जर 66 केलं तर तुम्ही काहीही करू शकताय. 66 जर केलं तर x1 इज इक्वल टू 37. इथं होणार 11 66 ठेवलं तर 6 into 2 12 आणि इथं 66. This is the eigenvector for lambda is equal to, lambda 1 is equal to 7. Are you getting my point? Okay, कंप्लीट करा आता हे. तुम्ही इथे कितीही पुटअप केलं तर ते फ्रॅक्शन नंबर मध्ये येते, त्यामुळे चेंज काय होणार नाही. राहू द्या, काय फरक पडेल त्याने, काही येईना तिथे. ठीक आहे, कंप्लीट करा आता. ज्यांचं राहिलं त्यांनी कंप्लीट करून घ्या फास्ट. आणि राहिलेल्या दोन व्हॅल्यू साठी राहिलेल्या दोन व्हॅल्यू ऍज अ होमवर्क कंप्लीट करायचं. राहिलेल्या दोन व्हॅल्यू ऍज अ होमवर्क कंप्लीट करायचं. आणि पुढच्या आठवड्यामध्ये आपल्याला तुमची नोटबुक मला स्कॅन करून पाठवणार आहे तुम्ही. आतापर्यंत जेवढे काही आपण लिहून घेतले तुम्ही, तुमची कंप्लीट नोटबुकचे फोटो काढून त्याची PDF कॉपी मला तुम्ही सेंड करणार आहे. पुढच्या आठवड्यामध्ये त्याचा गुगल फॉर्म तुम्हाला शेअर केला जाईल आणि त्याच्यावरती ते अपलोड करायचं आहे. ओके, त्याच्यामुळे होमवर्कचे एक्झाम्पल वगैरे कंपल्सरी सॉल्व्ह करायचं. ट्युटोरियल हा, ते पण सगळं तुम्हाला एकदम घेतलं जाईल ट्युटोरियल असाइनमेंट. ओके, पहिल्या ISC च्या अगोदर तुम्हाला ते मागून घेतलं जाईल तुमच्याकडून. ठीक आहे, कंप्लीट करा आता फास्ट. कंप्लीट झालं हे. Yes, sir. हा, कंप्लीट दिस. आणि राहिलेले दोन जे आहेत ते तुमचं तुम्ही होमवर्क साठी कंप्लीट करायचं. आपण पुढचं एक्झाम्पल कन्सिडर करूया.
सर लॅमडा इज इक्वल टू -4 ला रँक 3 येते सर. रँक ऑफ ए. लॅमडा इज इक्वल टू -4 ला रँक 3 येते. नाही सर बरोबर आहे. शक्यच नाही रे बाळानो. जे शक्य नाही ते येतंय कसं काय? ते -4 प्लस होते तिथे. नाही ते असं काय का असणार रे. हा. जर आपल्याला माहितीच आहे येणार नाही ते, तर मग येणार कसं? बरोबर आहे का? रँक 2 येते. येणार नाही हे फिक्स असल्यानंतर मग विचार संबंधच नाही. एम आय करेक्ट? फिक्स आहे आपलं की बाबा ते येणार नाही, तर त्याचा विषय येतो कुठे? इथं काय तर आपलं 4. झालं ते सर्वांचं कंप्लीट झालं का? हे मला दुसरं एक्झाम्पल कन्सिडर करायचं. Yes, करू देत sir. का? Yes, sir. ओके. ठीक आहे. Consider this example now. The last one. सर आहे दिसत नाही. दिसत नाही सर. Okay, wait. Now, येस सर. 4 point, yes. Obtain the eigenvalues of the matrix A and the find A inverse. A square. हे काय सोडून द्या A square. तो कसा फाइंड आउट करायचा मी सांगतो तुम्हाला परत. हे बाय युजिंग कॅल्क्युलेटर येतं ते. A square कसा फाइंड आउट करायचा माहिती आहे आपल्याला? A into A, दोन मॅट्रिक्सचे मल्टिप्लिकेशन आहे ते. तो सोडून द्या हा पार्ट. Obtain the eigenvalues of the matrix A. लिहून घेतलं सर्वांनी? Yes, sir. Yes, sir. व्हाइट बोर्ड मी पुढचं हे करतो. हा, टेल मी द मॅट्रिक्स. लेट A is equal to, yes, 0 1 हा 0 2 0 हा 1 0 2. okay, this is our matrix. Let as the order of matrix is 3 by 3. Its a characteristic equation is lambda cube minus s1 lambda square plus s2 lambda minus mod of A is equal to 0. Yes. Therefore s1 is equal to 2 plus 2 plus 2 6. s2 mod पहिला किती येणार? 2 0 0 2 plus दूसरा 2 1 1 2. 1 1 2. Am I correct? Yes, sir. 2 0 2 0 0 0 2. This is 4 plus 4 minus 1 3 3. and this is 4. S2 11.
बरोबर आहे का? Yes, sir. नेक्स्ट मॉड ऑफ ए. आता हे कमी व्हायला पाहिजेत ह्या स्टेप्स, मी तरी पण लिहितोय प्रत्येक वेळेस. -0 इंटू, नो नीड टू राईट हिअर. काय येतंय का प्लस 0 ने मल्टिप्लाय करतोय मी. येतंय का? बरोबर आहे का माझं? 1 इंटू फर्स्ट रो लास्ट कॉलम 0 2 1 0. का लिहू दे तिथं, परत कन्फ्युज होणार अजून. 0 0 1 2. येस. 2 इंटू 4 मायनस 0 इंटू अगेन 0 प्लस 1 इंटू 0 minus 2. 2 into 4 8 minus 0. It is -1 into -1 -1 -1 to +1. तर मायनस -2. -2 सर. हा इथं -2 ना. 6. ओके गुड. दिस इज -2. इट इज 6. सगळ्या व्हॅल्यू आल्या. Yes sir. स्टार बिकम्स yes lambda cube minus s1 6 lambda square plus s2 11 lambda minus 6 is 11 equal to lambda. 0. Okay, use calculator and tell me the values. 3 huh 1 huh 3 1 2 3 1 2. yes are the eigenvalues. are the eigenvalues. Okay, लक्षात आलं? सर्वांच्या लक्षात आलं का? येस सर. Next, now to find eigenvector. First, lambda 1 is equal to कुठल्या व्हॅल्यूला फाइंड आउट करू? 3. 3 ला. Okay. 3 Therefore, equation काय येणार? A minus lambda 1 of I of x is equal to 0. मी काय सांगितलं फक्त a minus lambda I म्हणजे आला 3i of x is equal to 0. काय करायचं फक्त डायगोनल मधनं 3 मायनस करायचा. -1 0 बरोबर आहे का? बघा बरं इथे किती येतं? 2 येते का? 1 सर. इथं 1 का? हा. 0 -1 0 1 0 -1 करेक्ट आहे का? Yes sir. x म्हणजे x y z हा आला तुमचा 0 0 0. दिस इज n इज इक्वल टू 3. येस, खूप सोपे प्रॉब्लेम्स असतात इथं. ओके, कन्सिडर a by b -1 0 1 0 -1 0 1 0 -1. आता बिलो डायगोनल एलिमेंटच्या खालचा म्हणजे एवढं एकच 0 करायचंय. बाय तर B चे 0 0 घे. हा B चे एलिमेंट 0 0 0. कशाचे? हा 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 ऍड करायचं राहिलं का? हा. झिरो 0 0. येस, ओके, थँक्यू. बाय R3 मायनस नाही R3 प्लस R1 करेक्ट आहे. येस सर. -1 0 1 0 0 -1 0 0 हा आला 0. हा किती येतो? 0 -1 0 आला अप्पर ट्रायंग्युलर. येस सर. लास्टचा हा एलिमेंट 0 येतो. 0 रँक आता क्लिअर 2 आली. n-1 आता डायरेक्ट इक्वेशन्स मध्ये कन्वर्ट करत चला. कन्वर्ट द मॅट्रिक्स, कन्वर्ट द मॅट्रिक्स इनटू इक्वेशन्स. -x plus z is equal to 0 minus y is equal to 0. Am I correct? Yes. Implies y is equal to 0. एक व्हॅल्यू आली डायरेक्ट. आता z च्या बद्दल काय कन्सिडर करायचंय? T. t. Consider z is equal to t.
minus x plus t is equal to 0. Therefore x is equal to t. T. x t z t आणि y 0. Therefore Zero. x1 t 0 t. बरोबर आहे का? At Yes, sir. t is equal to 1, x1 is equal to what will be the eigenvector? 1 0 1 0 1. okay, is a eigenvector for lambda is equal to, yes, 3. For lambda is equal to 3. Are you getting my point now? Yes, sir. हा, कम्प्लीट करा आता हे आणि सॉल्व्ह करा. राहिलेले दोन होमवर्क साठी एक 2 पेजेस सोडून द्यायचं. किती जागा लागते बघा एवढं सॉल्व्ह करायला. ते सोडून द्या आणि राहिलेले 2 कम्प्लीट करायचं सेम पॅटर्न मध्ये. ठीक आहे, कम्प्लीट करा. हे अगोदरचं स्क्रीनवर आणून दे का? हा, पहिलं ज्यांचं राहिले त्यांनी फास्ट कम्प्लीट करून घ्या. आवाज कशाचा येतोय? अभिजित, येस सर. जर तुम्हाला बोलायचं नाही तर स्वतःला म्यूट ठेवा. जर Okay, काही sir. बोलायचं असेल तेव्हाच अनम्यूट करायचं. कम्प्लीट केलं का हे? हॅलो, Yes, sir. Yes, sir. इकडे या. झालं सर्वांचं?
कम्प्लीट झालं. हो हॅलो एव्हरीवन कम्प्लीट केलं. Yes, sir. पुढचं एक्झाम्पल कन्सिडर करूया. ओके नेक्स्ट consider this one. Obtain the eigenvalues of the matrix 1 1 3 1 5 1 3 1 1. सर दिसत नाहीये स्क्रीन. यार ओके आता दिसतंय 1 1 3 1 5 1 3 1 1. सगळ्याकडे कॅल्क्युलेटर आहे का? आता सर्वांनी कॅल्क्युलेटर घेतलेला आहे का? येस सर. प्रत्येकाकडे Yes, असायला sir. पाहिजे, कारण आता जे पुढचं एक्झाम्पल असणार आहे ते कॅल्क्युलेटर वरतीच असणार आहे टोटल. ओके त्यामुळं कॅल्क्युलेटर ठेवा स्वतःचं. कंपल्सरी ज्यांनी घेतलंय त्यांनी घ्या लवकर. त्याच्यानंतर पुढच्या सेशनला आपण पुढचा टाइप घेणार आहे. सॉरी या पुढच्या सेशनला एमसीक्यू टाइपचे क्वेश्चन्स घेतले जातील याच्यावरती आयगेन व्हॅल्यू आयगेन वेक्टर वरती नोट पॉइंट्स. आता अजून एक एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. हे लिहून घेतलं सर्वांनी? Yes. हा Yes. let me add one more slide here. Let a is equal to yes first row 1 1 3 second row 1 5 1 third row 3 1 1. करेक्ट आहे का? Yes sir. हा Yes, sir. ओके सॉल्व करा. as the order of a is 3 by 3, its a characteristic equation. Its characteristic equation lambda cube minus s1 lambda square plus s2 lambda minus mod of a is equal to 0. Therefore, s1 sum of diagonal 1 plus 5 plus 1 yes 7. s2 minus 5 1 1 1 okay plus second minor 1 3 3 1 3 1 plus third 1 1 1 5 yes check करा बरं. 5 minus 1 1 minus 9 5 minus 1 yes 4 plus 4 minus sorry 8 8 plus 4 plus 4 which is equal to 0. Therefore s2 is equal to 0. Okay, am I correct? yes sir. Now mod of a is equal to 1 into minor 5 1 1 1 minus 1 into first row second column 1 1 3 1 plus 3 first row third column 1 5 3 1 yes 1 5 minus 1 minus 1 now 1 minus 3 plus 3 into 1 minus 15. This is 4 this is plus 2 and the last one yes 14 3 zara 42. 42 yes what is the value minus Minus 34. minus 4. 30 4. 36 na 36. Yes, 36. therefore equation 36. star becomes lambda cube minus s1 is 7 lambda square s2 किती आहे 0 lambda
इथं ऑलरेडी एक मायनस आणि आपल्या फॉर्म्युलातला एक मायनस, मायनस मायनस प्लस 36 इज इक्वल टू 0. ओके, देअरफॉर लॅम्बडा इज इक्वल टू कसं जाणार परत एकदा मोड 3 टाइम्स, बरोबर आहे. 3 टाइम्स मध्ये गेलं की इक्वेशन येतं. इक्वेशन वरनं रिप्ले बटन प्रेस करायचं, डिग्री वर जायचं, डिग्री 3 सिलेक्ट करायची. 3 सिलेक्ट केल्यानंतर ए ची व्हॅल्यू 1, बी ची व्हॅल्यू -7, सी ची व्हॅल्यू 0 अँड डी इज इक्वल टू 36. एवढ्या व्हॅल्यू दिलं की मला लॅम्बडाची व्हॅल्यू सांगा. 6 minus 2, 3. 6 minus 2, 3. आर द आयगन व्हॅल्यूज. सर्वांना येत असणार आहे. आपण तिसरं चौथं एक्झाम्पल सॉल्व्ह करतोय. आयगन व्हॅल्यूज ऑफ ए. येस, क्लिअर झालं सर्वांचं. Yes, sir. हा, आता जाऊया नेक्स्ट कडे. नाव टू फाइंड आयगन वेक्टर. टू फाइंड आयगन वेक्टर. येस, फॉर फर्स्ट कशासाठी फाइंड आउट करूया आता. लॅम्बडा 1 इज इक्वल टू 6. 6 नको, -2. नेगेटिव्ह व्हॅल्यू आपण घेतली ना आतापर्यंत. नेगेटिव्ह व्हॅल्यू घेऊया, -2. Okay. What is the equation now? We know that a minus lambda I lambda x is equal to 0. आता लॅम्बडा काय ऑलरेडी मायनस आहे, तर हा कसा होणार a plus 2i of x is equal to 0. Am I correct? Yes, sir. म्हणजे आता काय करावं लागेल, त्या मॅट्रिक्स ए मध्ये डायगोनलच्या ठिकाणी फक्त किती ऍड करायचंय, 2 ऍड करायचंय. म्हणजे मॅट्रिक्स ए मध्ये 2 ऍड केल्यानंतर किती राहील, किती कसं येईल ते 3, 1, 3. 3 1 3. सेकंड 1, 7, 1. नेक्स्ट लास्ट 3, 1, 3. 3 1 3. बरोबर आहे. फक्त आपण त्यात ऍड केलं x y z आणि इकडचा हा 0 0 0. समजलं का. मायनस असल्यावर काय होतं ते मायनस. जर इथं आयगन व्हॅल्यू जर असली तर काय होतं, डायगोनल मध्ये तो ऍड होतो. येते का लक्षात. मी त्यासाठी घेतलं हे. सर्वांना लक्षात आलं ना. Yes, sir. Yes, Yes, sir. sir. Yes, sir. 3 1 3 0 1 7 1 0 3 1 3 0. Now make the leading element 1 by R1 interchange with R2. 1 7 1 0. This is 3 1 3. तेव्हा झालं असतं बरं का, डायरेक्ट केलं असतं तरी चाललं असतं. 3 1 3 हा आला 0 बाय. येस, R2 minus 3 times R1, R3 minus 3 times R1. 1 7 1 0 0 हा 0 आले 2. हे किती येईल बघा, 1 minus 21. -20. येस, लास्ट 3 minus 3. 0. हे दोन तरी 0 आहेत आणि हा परत -20. नाउ जस्ट मेक दिस -20 0 बाय R3 plus R2. नाही मायनस Minus. हा, minus. 1 7 1 0 0 -20 0 0. दिस इज 0 0 0 0. आलं. नंबर ऑफ पॅरामीटर 1 आहे, सगळं फिक्स आहे, परत लिहायची गरज नाही. डायरेक्ट काय करायचं, कन्वर्ट द मॅट्रिक्स इनटू इक्वेशन्स. x plus yes 7y plus z is equal to 0 minus 20y is equal to 0 implies y ची व्हॅल्यू किती येणार, 0. डायरेक्टली 0. कन्सिडर नाव z is equal to t. आता इथे तुम्ही x is equal to t घेतला असता तरी पण चाललं असतं, काय प्रॉब्लेम नव्हता. ठीक आहे. z is equal to t. This equation 1 becomes ह्याच्यामध्ये x plus 0y plus t is equal to 0. Therefore x is equal to minus t. Therefore x1 किती आला, x1 minus t -0 0 t t. implies किती यूज येणार तो
-1 0 1 at t is equal to 1. Okay, this is the eigenvector. Eigenvector for lambda is equal to -2. समजलं का हे? Yes, sir. दिस इज अवर आन्सर. कम्प्लीट करा आता. मायनस साठी ते ऍडिशन मध्ये कन्वर्ट होतं, लक्षात ठेवा. म्हणून मी ते पर्टिक्युलर आहे म्हणून घेतलंय ते. ठीक आहे, कम्प्लीट करा. आणि या संडेला आपली मॅट्रिक्सची अजून एक टेस्ट होईल, प्रॅक्टिस रिव्हिजन टेस्ट. आणि याच्या बेसिक सीव्हीच्या लेक्चरला बेसिक सीव्हीची टेस्ट आहे, ते जी राहिली होती ती चॅप्टर टेस्ट 10 क्वेश्चन्स असलेली. कंप्लीट करताय का सर्वजण हे? येस सर. कंप्लीट झालेलं आहे. झालेलं आहे. हे लॅम्बडा इज इक्वल टू -2 ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट ही केली का सर्वांनी? येस सर. हो सर. ओके, ठीक आहे, चालतंय. काही शंका आहे का याच्यामध्ये? नो सर. हा, अजून एक मॅट्रिक्स लिहून घ्या फॉर होम. तुमच्याकडे आहेच आहे, त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. तुम्ही अजून एक एखादं एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकताय. आपल्याकडे भरपूर सेट मध्ये एक्झाम्पल आहेत तिथे. कुठलंही एक्झाम्पल घेऊन तुम्ही सॉल्व्ह करू शकताय. यू कॅन सॉल्व इट. ओके, आता नोटबुक मध्ये सर्वांनी एक टेबल ड्रॉ करा होमवर्क साठी. बोर्ड दिसतोय सर्वांना? आपण किती एक्झाम्पल Yes, सॉल्व्ह केलेत? 5 एक्झाम्पल सॉल्व्ह केलेत ना आतापर्यंत? 5 एक्झाम्पल्स वी हॅव सॉल्व्ड. एम आय करेक्ट? 4, sir. 4 सर. 4 4 और 5? होमवर्कला कालचं दिलेलं ते धरून? 4. 4 जाते. ओके, ठीक आहे. मग तुम्ही एक सॉल्व्ह करणार आता होमवर्कचं, बरोबर आहे? Okay, sir. हा, त्याचा एक्झाम्पल नंबर मार्क करून घ्या. फर्स्टच एक्झाम्पल घ्या सॉल्व्ह करायला. फर्स्ट 5. फर्स्ट एक्झाम्पल ऑफ दॅट सेट. सर दिसे ना. हे वा, दिसते की आता? एक मिनिट. आता दिसतंय? येस सर. Yes, sir. हे फर्स्ट 5.5.1 5.5.1 हे एक्झाम्पल सॉल्व्ह करा. म्हणजे टोटल किती एक्झाम्पल होतील? 5. बरोबर आहे? 5 एक्झाम्पल्स. ठीक आहे. आता याच्यासाठी एक चार्ट आहे, तो उद्या येताना कम्प्लीट करून आणायचा. एक्झाम्पल टोटल 5 आहेत. तर त्याचं पहिला असेल तो सिरियल नंबर
म्हणजे एक्झाम्पल नंबर 1 2 3 4 5. ओके, या एक्झाम्पलचं पहिल्यांदा घ्यायचं S1 मॉड ऑफ A. तुम्ही सगळं कॅल्क्युलेट केलेलं आहे. येस सर. हा, हा चौथा कॉलम आणि इथं घ्यायचं समजलं का हे 4 कॉलम. येस सर. हा, येस सर. पहिला कॉलम असेल S1. S1 म्हणजे सम ऑफ डायगोनल एलिमेंट्स असेल प्रत्येक त्या एक्झाम्पलचं. हे असं तुम्ही नोटबुक मध्ये व्यवस्थित ड्रॉ करू शकता. ठीक आहे, तुम्ही या फॉर्मॅट मध्ये कम्प्लीट करून आणायचं उद्या येताना. आता सपोज इथं 5 आहे, इथं काय तर डिटर्मिनंट व्हॅल्यू 7 आली, इथं काय XYZ आलं आणि इथं काय XYZ. तुमच्याकडे त्या मॅट्रिक्सच्या आयगन व्हॅल्यूज असतील, त्याचे ऍडिशन इथं येणार आणि त्याच आयगन व्हॅल्यूचा प्रोडक्ट इथं येणार. लक्षात येते सर्वांच्या? येस सर. येस सर. हा, सर्वांनी ड्रॉ करून घेतलं? Yes, sir. Okay. Now we can stop it here. Any doubt in this? नो सर. तर टेबल मध्ये S2 ची व्हॅल्यू नाही लिहायची ना? सर इथे दिसतंय का तुम्हाला S2? हे बघा S1 मी रीड करतो बघा. S1 mod of A lambda 1 plus lambda 2 plus lambda 3 third column and the last one lambda 1 into lambda 2 into lambda 3. Yes. इथे S2 आहे का? ओके. हा, ठीक आहे, कम्प्लीट करू शकता. एवढं सोपं होमवर्क आहे आणि तेवढं एक एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं. येस Okay, sir. ओके, ठीक आहे. आपण इथे थांबूया आता. अजून काय कोणाला डाऊट असेल तर विचारा, अदरवाइज वी विल स्टॉप इट हिअर. कारण आता ब्रेक चालू होईल तुमचा. चालू झालाय ऑलरेडी. एक 5 मिनिटाचा ब्रेक मिळेल तुम्हाला. परत 2ला टेस्ट दिली जाईल. Yes, any doubt? नो सर. No, sir. ओके, मग आपण इथे थांबूया आता. कोणी असं आहे का की ज्याने इलिजिबिलिटी फॉर्म भरला नाही, रोल नंबर 13 सोडला तर? इलिजिबिलिटीचा फॉर्म युनिव्हर्सिटीचा कोणी न भरलेला आहे का? असं माझ्याकडे तर कोण नाहीये, पण अजून जर कोण राहिला असेल तर सर्वांनी भरलेला आहे. Yes, sir. थँक्यू. 10 मिनिटाचा ब्रेक असेल आणि ब्रेक नंतर आपली टेस्ट चालू होईल तुमची. थँक्यू.